शाळेची शिक्षण परिषद असल्यामुळं आणि शाळा इतक्या लांबची बघू शकता किती उंचावर आहे ती. तर आता पाऊस सुरू झाला आहे आणि पायऱ्या दाखवत्यासारख्या पायऱ्या आहेत या शाळेला. पावसाची चिटचिट पाय पण घसरतात, इथून जपूनच चालावं लागतं व्यवस्थित. मी गाडी गावात लावली असल्यामुळं मी या बाजून निघाली. पाठीमागं पण रस्ता आहे, परंतु दगड आहेत मोठे मोठे आणि दरड कोसळेल असं म्हणत होते. पाठीमागे लवकर जावा म्हणून. खूपच पाऊस आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं बघा किती खूप चालत यावं लागतं तिथून. तर हा आमचा कोकण भाग शाळेचा आणि अशा अडचणीत दुर्गम भागात शाळा आहेत. अशा शाळेत नोकरी करताना किंवा शाळेत विद्यार्थ्यांना येताना किती त्रास होत असेल जर बघा, विचार करा. हे गाव दाखव. आता वेळ झालाय खूप, जवळपास 6:15 वाजले. हे गाव आणि हा रस्ता पायऱ्यांना परत मी चालत चालत निघाले. तर एका ठिकाणी मी माझा कोट एका ठिकाणी ठेवला आहे, एका हातात स्कार्फ पर्स घेऊन मी निघाले. आता गावात जायचं. गाडी लावली एका ठिकाणी, रेनकोट एका ठिकाणी ठेवला आहे. तर हे खूपच ग्रामीण भाग आहे. समोरची लोक मी दाखवते. आजच्या हातात मोबाईल घेतल्यामुळं असं शिक्षण परिषदेचं हे आजचा ऐकून वाट नाही वाटतं. मी अडकून बसले. अरुंद गल्ल्या आहेत या मुलींच्या जवळ मी रेनकोट ठेवलेला. अगं भिजला असेल की तो, भिजलाच ना? नाही भिजला काय? बर बर बघ, नाही तर मला भिजत परत जावं लागेल पावसाला. भिजला काय? थँक्यू. हे फक्त इधर माझी किल्ली इथं इथं काढ. हे काढते इथं. रेनकोट घालून निघाले मी होते. मी विद्यार्थीने. तू कितवीला? 6वीलाच. तू कितवीला? 4थी. तू कितवीला? 4थी. तर अशा रीतीनं बघितलं तुम्ही आमची शिक्षण परिषद आणि ही सगळी घरी येतात. आठवीच्या वर्गात आता घेतलाय. हा बंद कुठे करा.